और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। लहान वयातच मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बलसंवर्धन शिबिराचं आयोजन कर्जत येथे करण्यात आलं असून कल्याणच्या शिवसेना शहर शाखेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून लहान मुलांकरिता घेण्यात येत असलेल्या शिबिरासाठी विद्यार्थ्यांच्या बसेसला झेंडा दाखवून रवाना करण्यात आलाय। यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख अभिषेक मोरे, उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील, माजी नगरसेवक विद्याधर भोईर, आयोजक समीर देशमुख यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते। शहराच्या चाकोरीबद्ध जीवन व सिमेंटच्या जंगलातून दूर गर्द वनराईने नटलेल्या निसर्गाचा अनुभव घेण्याची संधी मुलांना मिळावी, त्यातून त्यांना काही नवीन शिकता यावं, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने बलसंवर्धन शिबिराचं आयोजन 25 ते 28 डिसेंबर दरम्यान कर्जत येथील जामरुंग येथे करण्यात आलंय। या शिबिरात 8 ते 12 वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतोय। या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगणं, तंबूत राहून निसर्गाचा आनंद घेणं, एअरगनने नेमबाजी, पदभ्रमण, घोडेस्वारी, पक्षी निरीक्षण, कवायत, जंगल भ्रमंती, सायंकाळी प्रार्थना, कथाकथन, अंताक्षरी, शेकोटी आदी भरगच्च कार्यक्रम घेण्यात येतात। या बलसंवर्धन शिबिरामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास मिळत असल्याची माहिती यावेळी शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे। शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे याही वर्षी बलसंवर्धन शिबिर हे नाताळाच्या सुट्टीमध्ये या ठिकाणी होत असतं आणि 3 दिवस हे शिबिराचं जे आयोजन असतं ते आमचे समीर देशमुख असतील, अनिकेत गुंजाळ असतील, त्यांची टीम असेल आणि आमचे सर्वच पदाधिकारी शिवसेनेचे, त्यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यासोबत असलेल्या टीम्स, खरं तर मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं, मुलांना जंगलामध्ये राहण्याचा अनुभव मिळणं, त्यांना त्या ठिकाणी रॅपलिंग करणं, रिव्हर क्रॉसिंग करणं, घोडेस्वारी करणं, त्याच्यामध्ये वेगवेगळे जे प्राणी आहेत त्याची जिवंत त्या ठिकाणी प्रात्यक्षिक पाण्याचा त्यांना अनुभव घेणं, त्या प्राण्यांपासून त्यांना धोका आहे की नाही याचा अनुभव त्या ठिकाणी प्रात्यक्षिक देणं, त्याचप्रमाणे शूटिंग करणं, पोहणे, असे विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी केल्या जातात। आणि आईवडिलांपासून दूर ज्या वयामध्ये त्यांच्या बालवयामध्ये 8 ते 14 वर्षाच्या वयामध्ये आईवडिलांपासून 3 वर्ष ते एकटे राहून 3 दिवस हे त्या जंगलात राहून त्याचा अनुभव घेत असतात। त्याच्याने त्या मुलांची जी काही राहण्याची घरची सवय असते आणि ती जंगलातली सवय असते, त्या मुलांना स्वावलंबन, हे खास करून स्वावलंबन त्यांना त्या ठिकाणी शिकायला मिळतं आणि येणाऱ्या त्यांच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम शिवसेना शाखा ही करते। याचा आनंद आम्हाला सर्व शिवसैनिकांना आहे। हे 15-20 वर्षापासून आम्ही सातत्याने हे शिबिर राबवतोय आणि हे 3 महिन्यापूर्वी याचं नियोजन करून आज हे शिबिराच्या आपण पाहिलं की जवळजवळ 100-125 मुलं या ठिकाणी रवाना झालेली आहेत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।